ब्लाऊज शिवायला अजिबात जमत नसेल तर अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा, नक्की जमेल तुम्हाला। सर्वात आधी डबल फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे। ब्लाऊजची उंची किती पाहिजे त्या पद्धतीने घ्यायचं आहे, तर मी इथं 17 इंच उंची घेतलेला आहे, कारण खूप लॉंग असा ब्लाऊज आहे आणि बंद गळ्याचा ब्लाऊज आहे, त्यासाठी 7 इंच शोल्डर घेतलेला आहे, 7.5 इंच मुंडा घेतलेला आहे आणि छातीचा चौथा भाग 10 इंच, शिलाई मार्जिनसाठी 2 इंच, पाठीमागचा जो मुंड्याचा आकार आहे तो 1.5 इंच वरती, त्याला गोलाकार आकार देऊन घ्यायचा। कमरेचा भाग तुमचा किती आहे त्या पद्धतीने घ्यायचं। पाठीमागचा टक्स असतो त्याच्यासाठी 1 इंच आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच असं घ्यायचं। तर इथं पूर्ण मी 12 इंच घेतलेला आहे। पाठीमागचा टक्स असतो तो आतल्या बाजूनं 3.5 इंच वरती, उंचीला हा 5 इंच घेतलेला आहे, कारण ब्लाऊज खूप उंच आहे त्यासाठी जास्त आहे उंचीला। आता गळारुंदी घेतलेली मी 3 इंच, कारण गळा हा बंद गळ्याचा आहे त्यामुळे गळारुंदी जास्त घेतलेली आहे। शोल्डर थोडेसे डाऊन करून घ्यायचे अशा ब्लाऊजना आणि हा पद्धतीचा पाठीमागचा भाग तयार झाला। तर समोरचा भाग कशा पद्धतीने कटिंग करायचं बघा। तर या ब्लाऊजला योगपट्टी येत नाही की म्हणजे क्रॉसपट्टी वगैरे काही येत नाही, फक्त पाठीमागचा भाग, समोरचा भाग आणि बाही 3च भाग कट करावे लागतात। आता पाठीमागचा भाग केल्यानंतर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा। ओपन साईडला काच बटन पट्टीसाठी थोडासा जागा वाढवून घ्यायचा ओपन साईड करून, आणि पाठीमागच्या भागापेक्षा समोरचा भाग अर्धा इंच वाढवून घ्यायचा। जसा आहे तसा सेम घ्यायचा। शोल्डर जसे आहेत तेच घ्यायचे। गळारुंदी आहे ती 3 इंच घ्यायची पाठीमागच्या भागासारखी सेम। उंचीला समोरचा गळा तुम्हाला किती पाहिजे त्या पद्धतीने घ्यायचा आणि मुंड्यामध्ये इथं अर्धा इंच कमी करून घ्यायचा। जसा आहे तसा कटिंग करून घ्यायचा। 3 डॅटचा ब्लाऊज आहे, अर्धा इंच वाढवून घेतलेला कपडा हा टक्स घातल्यानंतर कमी होतो। आता यानंतर बाही कटिंग करून घ्यायच्या। पाठीमागचा समोरचा भाग कटिंग केल्यानंतर बाही छातीचा चौथा भाग किती आहे त्या पद्धतीने घ्यायचे आणि कटिंग करून घ्यायचं। व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा।